हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर सकाळी त्यांचं काय चाललेलं आहे ते बघा। ही अशी मस्ती आमच्याकडे चालू असते। तर आता आमचा चहाचा टायमिंग झालेला आहे। इकडे ब्रेड होता आणलेला, तर आता म्हटलं चहासोबतच ब्रेड घेऊया। खरं तर ब्रेडचं काहीतरी बनवायचं आहे दोन्ही वेळेला असंच झालं, काही बनवता आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे म्हटलं आता चहासोबतच खाऊया, कारण की काय वेळच नव्हता, सकाळी खूप कामं होती, काय काय गडबड झालेली आहे सगळी। आणि काय काय झालेलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच। तर आता इकडे मी माशाचं बनवते। मासे आणलेले होते, बांगडा आणलेला आहे, कोळंबी आहे आणि सोमदाळे आहेत। तर इकडे बांगड्याचं सार बनवणार आहे आणि कोळंबीचं पण मला करायचं आहे। तर ते थोडंसं असं घट्टसर असं करणार आहे, म्हणजे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाता येईल म्हणून। आणि ते सौंदाळे ते मी फ्राय करणार आहे, तसं आहे सगळं। त्याच्यानंतर मला अळवडी पण बनवायची आहे, कारण की सासूबाईंनी अळवडीची पानं दिली नाही, तर ते पण करायचं आहे। आणि त्याच्यात मोठा असा गोंधळ पण झालेला आहे, काय झालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगेनच। तर सकाळी खूप गडबड झाली होती आणि एवढं सगळं आवरेपर्यंत ना, सकाळी एवढी भांडी पडतात ना, ती सगळी धुवेपर्यंत खूप वेळ पण जातो आणि इतर पण कामं बरीच असतात। ते हे काय माझंच असं नाही, सगळ्यांचंच असं असतं। आज खरं तर पूर्ण सगळा गोंधळ झालेला आहे, कारण की ना माझा ट्रायपॉड तुटलेला आहे आणि मी ऑर्डर केलंय, तर ती थोड्या दिवसांनी येईलच। पण काय झालं की ते म्हणजे एका साईडचा पाय पण त्याचा तुटलाय आणि दुसरं जे एक गोल्डन मधली जी पट्टी असते ना, ती पण तुटलेली आहे। त्याच्यामुळे सगळा गोंधळ झालाय माझा। तर आता इकडे माशाचं सगळं बनवायचं आहे मला। इकडे आता बांगड्याचं सार बनवणार आहे, कोळंबी आहे, तर ते पण थोडंसं असं घट्टसर करायचं आहे। आणि सगळ्याचा नाश्ता वगैरे झालाय। परत आता इथे अळवडी आणि कोथिंबीर पण जास्त होती, तर हे बघा कोथिंबीर करून ठेवलंय, कोथिंबीर वडी करायची म्हणून। आणि इकडे ही पानं पण आणलेली आहेत, अळवडीची आईने दिलेली होती, तर ती पण झाले आता 2 दिवस, म्हणजे केलीच नाहीये। तर म्हटलं ती पण करून टाकते। इकडे सगळे बनवलेलं आहे बघा, सकाळपासून कामं चालू आहेत, पण काम काही संपत नाहीये। तर आता यांना भूक लागली आहे दोघांना पण, तर त्यांच्याकडे गोल्डन, तर तुम्हाला मी दाखवते गोल्डन कसं बसली होती बघा। बिचारायला खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे तो वाट बघतोय। स्वीटी कंटाळून गेली तिकडे, तिला सकाळीच मासे होते, बांगडा खायचा होता, पण माझं आवरलं नव्हतं, त्याच्यामुळे तिला फक्त एक बोंबील थोडासा खाल्ला तिने। पण तिने बघितलं ना, सकाळचा सगळा गोंधळ इतका चालू आहे, तर ती कंटाळून शेवटी गेली, झोपायला गेली ती। तर आता त्यांच्यासाठी आता हे सगळं आधी पहिल्यांदा म्हटलं त्यांच्यासाठी आधी बनवून घेते। तर हे सार बनवले बांगड्याचं, म्हटलं त्यांना आधी पहिलं होऊ दे, आमचं म्हटलं नंतर करता येईल। आणि नाश्ता सगळं हे चालू आहे ना, वेळच नाही भेटत। आणि सकाळपासून मी व्लॉग नव्हता केला, कारण की हे ट्रायपॉड मला असं नीट ठेवावं लागते, म्हणजे ते मी वापरते पण ते नीट ठेवावं लागते। आता ऑर्डर केलंय, ते आता बघू आता कधी काय येत आहे ते। लवकर आलं म्हणजे लवकर येईल म्हणा ते, पण आलं तर बरंच होईल। आणि ते छोटं ट्रायपॉड आहे ना, त्याचं म्हणजे जे सेल्फी स्टिक आहे, त्याचा काही फारसा उपयोग होत नाही, ते खूपच नाजूक आहे ना, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे असं नाही होत त्याने। फक्त आपण असं हाताने धरून आपण ते करू शकतो, पण ते असं ठेवलं ना स्टँडला, तर ते नाही तेवढं ब्लॉग शक्य होत। तर तुम्ही आज मला समजून घ्या, मला जितकं दाखवायचं आहे मी दाखवेनच, पण सगळ्यात नाही तुम्हाला दाखवू शकत आहे, कारण की असाच प्रॉब्लेम झाला। तर हे कसं तरी मी उभं करून ठेवून दिलंय ट्रायपॉड, पण सगळं नाही। परत आता ह्यांचे पण मला व्हिडिओ बनवायचे होते, पण आता हे असं गोंधळ झाल्यामुळे बघूया आता कसं काय सगळं होत आहे ते। आणि आज बरीच कामं आहेत आणि बरीच कामं आवरायची आहेत, त्याच्यामुळे सगळं गोंधळ पण झाला आणि घाई पण झालेली आहे। तर चला त्याचं काम आवरून घेते मी। तर इकडे बघत असाल तुम्ही, इकडे आपलं बांगड्याचं सार होत आलेलं आहे आणि आता इकडे मी कोळंबीचं बनवायला घेतलेलं आहे। तर आता इथे ओल्या वाटपाचं मी बनवणार आहे कोळंबीचं। तर त्या दिवशी मी सुक्या वाटपाचं केलेलं आणि छान झालं होतं ते पण अर्धी कोळंबी मी ठेवून दिली होती, म्हटलं हे ओल्या वाटपाचं बनवूया। तर इकडे आता पटापट हे सगळं बनवून घेते। एका हातात मोबाईल आहे आणि त्याच्यामुळे एका हातात शूटिंग चालू आहे आणि एकीकडे काम पण चालू आहे, तर थोडंसं समजून घ्या तुम्ही। आणि आता हे मला आवरून झालं की परत मग बाकीची पण आहे, इकडे अळवडीची परत तयारी करून ठेवलेली आहे, पण ते करायचं आहे, ते लावायचं आहे सगळं। तर ती पण आहे, म्हणजे आज काय अळवडी करायची नाही आहे खरं तर, पण तरी पण ती करून मी ठेवून देणार आहे। आणि कोथिंबीर पण ना भरपूर होती आणलेली, आणि ती कशी खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं की त्याचं पण करून ठेवूया। आणि कोथिंबीर वडी हल्ली मला वाटतं आठवत पण नाही मी हल्ली केली होती, म्हणजे ह्या सीझनमध्ये मी केलीच नाही आहे कोथिंबीर वडी, त्याच्यामुळे म्हटलं आज आहे तर म्हटलं करून घेऊया। तर आता इकडे सगळ्या पानांना आधी मी सगळं लावून घेते आणि तिकडे पाणी पण मी ना तापत ठेवून दिलं होतं। मी असंच करते, इकडे पानांना लावायला घेतलं ना की तिकडे पाणी गरम करत ठेवून द्यायचं, म्हणजे ते पटकन आपलं काम होऊन जातं। तर त्या एका साईडला मी तिकडे कोथिंबीर वडी पण ठेवून दिलेली होती
आणि आता हे अळवडी ठेवत आहे. तर आता इकडे तुम्ही बघत असाल, इकडे मस्त अगदी आपलं बांगड्याचं सार पण रेडी झालेलं आहे आणि आता इकडे ही अळवडीचं पण मी ठेवून दिलेलं आहे, ते पण रेडी होईल. आता मला भात पण बनवायचा आहे, त्याच्यानंतर चपात्या पण आहेत करायच्या. तर आता इकडे कोळंबीचं कधी होतं ह्याची मी वाट बघवते. तर आपल्या इकडे जेवण एका साईडला चालू आहे आणि आता अळवडी मी ठेवली, आता ती थोड्या वेळाने होईल. आणि इथे हे बघा, हे डबे आलेले आहेत आपले कंटेनर फ्रीज साठीचे. तर तेच मी आता म्हटलं दाखवते मी तुम्हाला. तर हे कसं, या कंटेनर मध्ये आपण कसं मिरची म्हणा, आलं, टोमॅटो वगैरे भाज्या वगैरे आपण ठेवू शकतो. तर त्याच्यासाठी मागवले होते आणि छान दिसतात बघा. हे बघा, हे असा हा कंटेनर आहे, यामध्ये हे असं ठेवायचं आहे आतमध्ये अशा प्रकारे. आणि ह्यामध्ये आपल्याला काय जे काही मिरची म्हणा किंवा जे काही ठेवायचं असेल ते आपण ठेवू शकतो यामध्ये. तर हे फ्रीजसाठी कंटेनर आहेत आणि खूप छान आहेत, दिसायला पण बघा छान दिसत आहेत कसे काय. तर हे मला खूप आवडले होते आणि हे मी मागवलेले आहेत मिशोवरून आणि छान सेट अगदी आलेला आहे. जसा मागवला, जसं होतं फोटो बघितला होता त्याचप्रमाणे आलेला आहे. खूप छान वाटत आहे हे अशा प्रकारे आहे. ह्यांना बघून खुश झालोय आम्ही. आणि एक दाखवायचं राहिलंय, हे तेलासाठी बॉटल मागितली होती. तर हा असा आहे, हा दोनचा सेट होता. तर ही एकच ओपन करून बघितली आम्ही. हे बघा, हा अशा प्रकारे. ह्यामध्ये मी तेल मला कधी वेळ भेटेल त्यावेळी ठेवेल मी, पण छान मला आवडली अशा प्रकारची. प्लास्टिक मध्येच आहे पण चांगली आहे, क्वालिटी तरी चांगली आहे. मी लिंक मी तुम्हाला देईन, तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. पण मला हे ना डबे भरपूरच आवडले. आता यामध्ये मी ठेवणार आहे काहीतरी, म्हणजे मिरच्या वगैरे ठेवेन, त्यावेळी दाखवते मी तुम्हाला. ठेवते आणि दाखवते. तर आता एवढे डबे आणलेले आहेत म्हटल्यावर तिथे ठेवायला तो पाहिजे, म्हणून म्हटलं आधी ठेवून बघूया कसं आहे ते. तर इकडे मटार होते सोललेले, तर ते म्हटलं ते मटारच आधी ठेवून बघते कसं आहे ते. तर अशा प्रकारे हे मटार ठेवलेले आहेत आणि वरच्या साईडला मग मी तो टिश्यू पेपर ठेवणार आहे. आता टिश्यू पेपर ठेवतात की नाही मला एवढं आठवत पण नाही आहे, पण मी ठेवते आपला. तर हे छान आहे कंटेनर आणि मिशोवरती मी बरेच असे कंटेनर बघितले होते, त्याच्यामुळे म्हटलं की बघूया, म्हटलं घेऊन तरी बघूया कसे आहेत ते वगैरे. आणि तिकडे पाठीमागे थोडासा पसारा आहे, कारण की हल्ली 2 दिवस थोडीशी गडबडच आमची चालू होती. घरात काही लक्ष तिथे आलेलं नाही आहे. काय सामान वगैरे आणलेलं होतं ते तसंच मग तिथे ठेवून दिलेलं आहे. तर ते आवरायचं आहे, पण आज काय वेळ भेटला नाही आहे. आणि त्या दिवशी पण वेळ नाही भेटला. त्या दिवशी काय बाहेर जायचं म्हटलं काय, मग काय सगळं बाहेरच्याच ह्याला म्हणजे तिकडे जाणं झालं ना की मग तो घरात लक्ष देता येतच नाही, असं सगळं होऊन जातं. तर आता इकडे मटार ठेवलेले आहेत एका ह्याच्यात आणि आता बाकीच्या डब्यांमध्ये पण काय काय ठेवायचं आहे. आता हे सगळं फ्रीजमधलं पण मला काढायचं आहे. काय काय आता ठेवलेलं आहे ना बाकीच्या कंटेनरमध्ये, मिरच्या म्हणा, आलं वगैरे, तर ते आता काढून मी ह्या कंटेनरमध्ये ठेवणार आहे. पण म्हटलं आधी माझे जेवणाचं आवरून घेते आणि नंतर म्हटलं काय ते बघते. तर आता आपलं इकडे बघत असाल, इकडे सगळं जेवण आपलं रेडी झालेलं आहे आणि आज लवकर झालेले होते, त्याच्यामुळे पटापट त्याला मासे फ्राय करून दिला आणि असं आपलं जेवण आहे आजचं.